नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहितीच आहे की आपण या चॅनलवर वेगवेगळे स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ अपलोडेड करत असतो. अशाच प्रकारे आपण भारतीय राज्यघटनेची जी काही एक सिरीज आहे ते आपण या चॅनलवर घेणार आहोत. आणि ही सिरीज म्हणजे आपण यामध्ये संपूर्ण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणार आहोत टप्प्याटप्प्याने. त्यामध्ये आपण जर वैशिष्ट्य बघितले तर आपण त्याचं स्वरूप, घटना, महत्त्वाचे मुद्दे आणि त्याबद्दलचे काही आजूबाजूचे काही प्रकरण असेल ते संबंधित घटना वगैरे असतील. तसंच जर आपण विचार केला तर प्रश्नांचा समावेशसुद्धा मी यामध्ये केलेला आहे. आणि माझा उद्देश हाच राहील की कमीत कमी वेळेमध्ये परीक्षाभिमुख आणि कट टू कट सिलेबस वाईज तुम्हाला जे काही कंटेंट असेल ते मिळालं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करत राहील. यासाठीच मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन येईल. चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण टॉपिकला सुरुवात करूया. यामध्ये आपण बघणार आहोत संविधानाचे तत्त्वज्ञान, म्हणजेच आपला सरनामा आहे, म्हणजेच प्रास्ताविका आपण असं सुद्धा म्हणतो त्याला. याबद्दल आज आपण इथे बघणार आहोत. आता या टॉपिकवर नेमकं आपण काय बघणार आहोत ते आपण पाहू. यामध्ये आपण प्रास्ताविकेचे स्वरूप बघणार आहोत, नंतर प्रास्ताविकेचे घटक, प्रास्ताविकेबद्दल महत्त्वाचे जे काही मुद्दे असतील ते, त्याचप्रमाणे प्रास्ताविकेसंबंधी विविध तज्ज्ञांनी किंवा लोकांनी जे काही मतं नोंदवली होती ती, नंतर प्रास्ताविकेसंबंधी ज्या काही केसेस घडलेल्या आहेत त्या, संबंधित घटना आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा समावेश मी यात केलेला आहे आणि चांगल्यारीत्या आपण ॲनालिसिस ते आपण इथे करणार आहोत. या सगळ्या गोष्टींसाठी मी माझ्या हँड रिटन नोट्स केल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक आणि परीक्षाभिमुख माहिती मिळेल. चला तर मग आपण आता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. सुरुवातीला मित्रांनो, आपण सरनामा म्हणजे काय याची प्रारंभिक ओळख करून घेणार आहोत. सरनामा म्हणजे राज्यघटनेची प्रस्तावना किंवा प्रारंभिक माहिती होय. आणि राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली अमेरिकन राज्यघटना ही पहिली राज्यघटना आहे. मित्रांनो, आपण जर घटना समितीचे कामकाज बघितले तर आपल्याला पाहायला मिळते की 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्यामध्ये 207 सदस्य उपस्थित होते आणि मुस्लिम लीगने त्यावर बहिष्कार घातला होता, हे आपल्याला माहितीच आहे. आणि फ्रान्सच्या प्रथेचे अनुकरण करत वयाने ज्येष्ठ असलेल्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. आणि त्यांच्या नावाची जी काही शिफारस होते आपल्याला माहिती आहे JB कृपलानी यांनी केली होती. तसं आपण याचे उपाध्यक्ष म्हणून जर विचार केला तर फ्रँक अँथोनी यांची निवड केली गेली होती. घटना समितीच्या कामकाजामध्ये आपण दुसरी बैठक बघितली तर 11 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. त्याचे अध्यक्ष जे होते ते राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष म्हणून त्यामध्ये निवड करण्यात आली होती. आणि सर BN राव जे होते त्यांना घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. आणि आपण बघतो 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. आणि या उद्दिष्टांच्या ठरावातूनच आपल्याला घटनेचे तत्त्वज्ञान, त्याचे मूलगामी विचार जे आहेत ते आपल्याला त्या उद्दिष्टांच्या ठरावांमधून व्यक्त होतात. आणि आपण भारतीय राज्यघटनेचा हा काही सरनामा बघत आहे तो जवाहरलाल नेहरू यांनी बनवलेल्या व मांडलेला जो काही संविधान सभेने संमत केलेला जो काही उद्दिष्टांचा ठराव होता त्यावरच आधारित आहे. म्हणून याचा आपण आता इथे अभ्यास केला. आणि 22 जानेवारी 1947 ही डेटसुद्धा लक्षात ठेवा, कारण की या दिवशी तो उद्दिष्टांचा ठराव आपण एकमताने संमत केला होता, म्हणून ही सुद्धा डेट महत्त्वाची आहे. भारताच्या प्रास्ताविकेचा जर आपण विचार केला तर फक्त आजपर्यंत एकच घटना दुरुस्ती झालेली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976. आणि ही घटना दुरुस्ती 3 जानेवारी 1977 साली म्हणजे तेव्हापासून लागू करण्यात आली. आणि या 42व्या घटना दुरुस्तीतच समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता अशा 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. ह्या सगळ्या गोष्टींवर, प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्टिव्ह विचारलेला आहे आणि पुढे आपण प्रश्नांचा ॲनालिसिस घेतलेलंच आहे. त्यामध्ये हे प्रश्न येतीलच, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, समोर जे तुम्हाला पेज दिसत आहे त्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील जो काही सरनामा आहे तो हा सरनामा आहे. आणि हा सरनामामध्ये आपण जर बघितलं तर या सरनामामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून हा सरनामा आपला सर्वांचा पाठच असायला पाहिजे, कारण यावर जसेच्या तसे प्रश्न विचारलेले आहेत. थोडक्यात हा सरनामा मी तुम्हाला वाचून दाखवते. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की यापैकी समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द आहेत. हे आपण 42व्या घटनादुरुस्ती 1976 अंतर्गत यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. म्हणजेच संपूर्ण सरनाम्याचा आपण विचार केला असता यामध्ये एकदाच घटनादुरुस्ती झालेली आहे आणि 3 जानेवारी 1977 रोजी ही घटनादुरुस्ती कशी आहे अंमलात आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. यामध्ये समोर प्रश्न विचारलेलेच आहेत. आपण जर बघितलं तर सरनाम्यातून 4 घटक व्यक्त होतात. पहिला घटक म्हणजे भारतीय राज्यघटना आहे, तिला अधिकाराचे स्रोत कुठून मिळाले आहेत याबद्दल सरनाम्यात सांगितलेले आहे. सरनाम्यानुसार भारतीय राज्यघटनेला जे काही अधिकार आहेत ते भारतीय जनतेकडून मिळालेले आहेत असं सरनाम्यात. तर सरनाम्यानुसार भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्यप्रणालीचे राज्य असेल असं सरनाम्यात नमूद करण्यात आलेलं आहे. तिसरा जर घटक आपण बघितला मित्रांनो, त्यामध्ये राज्यघटनेची उद्दिष्टे सांगितलेली आहे. त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितले तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही उद्दिष्ट असल्याचे सरनाम्यात नमूद केले आहे. आणि चौथ्या घटकामध्ये राज्यघटना स्वीकृत केल्याची दिनांक सांगितलेली आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. या दिवशी ही राज्यघटना आपण स्वीकृत केली असं सरनाम्यात सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहितीच आहे नंतर 26 जानेवारी 1950 रोजी या राज्यघटनेची आपण अंमलबजावणी केली. अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही घटक आहेत म्हणजे 4 घटक आपल्याला सरनाम्यातून व्यक्त होताना दिसतात. मित्रांनो, इथे आपण सार्वभौम शब्द बघितला, समाजवादी शब्द बघितला, तसेच धर्मनिरपेक्ष शब्द बघितला. परंतु याचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का? चला तर मग आपण एक एक गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घेऊ. सार्वभौम म्हणजेच भारत हा कोणत्याही देशावर अवलंबून नाही किंवा इतर देशाची वसाहत नाही तर एक स्वतंत्र राष्ट्र आहे असे सार्वभौम या शब्दातून सूचित होते. सार्वभौम भारतावर कोणाचीही प्रभुता नाही किंवा आपले अंतर्गत किंवा बाह्य व्यवहार करण्यास भारत मुख्यतः आहे. भारत राष्ट्रकुलाचे पूर्ण सदस्यत्व चालू ठेवणार असल्याने जरी भारताने 1949 मध्ये घोषित केले असले तरीही राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखपदी ब्रिटिश राजेशाही असली तरी या असंविधानिक घोषणेमुळे भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही विपरीत परिणाम घडून येत नाही. भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वामुळेही भारताच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही मर्यादा येत नाहीत. म्हणूनच भारत एक सार्वभौम राष्ट्र असल्याने एखाद्या देशाचे क्षेत्र अधिकृत करू शकतो म्हणजेच घेऊ शकतो तर आपल्या देशाचे आपले क्षेत्र दुसऱ्याला देऊ शकतो. अशा प्रकारे सार्वभौम या शब्दाचा अर्थ आपण बघितला. मित्रांनो, आता आपण समाजवाद या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. समाजवाद म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे राज्यघटनेमध्ये ते आपण पाहू. आपल्याला माहिती आहे समाजवादी हा शब्द राज्यघटनेत आधी होता काय? समाजवादी याचा उल्लेख राज्यघटनेमध्ये होता परंतु तो कसा होता? अस्पष्ट होता. म्हणजे मार्गदर्शक तत्वामधून तो उल्लेख आपल्याला घेता येत होता. परंतु आपण काय केलं 1946ला 42वी घटनादुरुस्ती केली आणि त्यामध्ये म्हणजेच सरनाम्यामध्ये आपण समाजवाद हा शब्द ॲड केला. त्यामुळे आता त्याचा स्पष्ट उल्लेख राज्यघटनेमध्ये म्हणजे सरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण भारताची जर समाजवादाची काही प्रणाली आहे ती जर आपण बघितली तर ही प्रणाली सर्व उत्पादन साधनांमध्ये व वितरण व्यवस्थेमध्ये राष्ट्रीयकरण करणारी व खाजगी मालमत्ता रद्द करणारी साम्यवादी समाजवादी प्रणाली किंवा राष्ट्रीय समाजवादी प्रणाली नसून लोकशाही समाजवादी प्रणाली आहे. लोकशाही समाजवादी प्रणाली आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो? इथे मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण ना भांडवलदारीला सहयोग करतो म्हणजे खाजगी क्षेत्राला सहयोग करतो ना डायरेक्ट सार्वजनिक क्षेत्राला. या दोघांचंही सह अस्तित्व आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते. म्हणून भारतीय जे काही समाजवाद आहे तो कसा आहे? लोकशाही समाजवाद आहे म्हणून लक्षात ठेवा. आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे आपण जर बघितलं तर लोकशाही समाजवादी प्रणाली ही जी आहे दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य आणि संधीतील असमानता दूर करण्यासाठी प्रयत्नशील असते. म्हणूनच आपण आपला भारतीय जो काही समाजवाद आहे त्याला लोकशाही समाजवादाची प्रणाली आपण स्वीकारलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर भारतीय समाजवाद आहे हा मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचा मिलाप असून आणि गांधीवाद तत्वाकडे जास्त प्रमाणात झुकलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण सार्वभौम आणि समाजवाद या शब्दाचा अर्थ जाणून घेतला. आता आपण धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ.
एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे जर लेक्चर तुम्ही एकदम मन लावून एकदम मनपूर्वक ऐकलं तर लक्षात ठेवा, तुम्हाला राज्यसेवाच नाही तर UPSCचे सुद्धा प्रश्न एकदम बरोबर सोडवता येतील, एवढी मी तुम्हाला खात्री देते. शेवटी आपण प्रश्न घेतलेले आहेत, त्यात मी UPSCच्या प्रश्नांचा सुद्धा समावेश केलेला आहे. बघा, तिथे उत्तरं देऊन बघा, नक्कीच तुम्हाला उत्तरे येतील याची मी गॅरंटी देते. मित्रांनो, आता आपण धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 केली, त्यावेळेस आपण धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता या 3 शब्दांचा समावेश केला. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने 1974 म्हटल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे जरी घटनेत स्पष्टपणे नमूद केले नसले तरी घटनाकारांना असे राष्ट्र स्थापन करायचे होते, याबाबत कोणतीही शंका नाही. त्यानुसारच घटनाकारांनी 25 ते कलम 28 आपण बघतो मूलभूत हक्क आहे, त्यामध्ये कलम 25 ते कलम 28 धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देणारी ही कलमे आहेत, यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेची विधायक संकल्पना आहे, म्हणजेच देशातील सर्व धर्मांना त्यांची संख्या मग कितीही असो तरीसुद्धा राज्यांकडून समान दर्जा आणि समान समर्थन आहे. म्हणूनच आपला भारत विविधतेने नटलेला आहे आणि विविधतेत एकता आहे असं आपण म्हणतो. अशाच प्रकारे मित्रांनो, आपण लोकशाही या शब्दाचा सुद्धा अर्थ जाणून घेऊ. बघा, सरनाम्यात नमूद केलेली जी काही लोकशाही राज्यप्रणाली आहे, जी प्रणाली आहे ती सर्व लोक सार्वभौम असतात या तत्वावर आधारलेली आहे. आणि आपण जर बघतो जगामध्ये विचार करते, जगामध्ये सांगते की लोकशाहीचे 2 प्रकार आहेत, एक प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीत आपण जर बघितलं, लोक त्यांच्या सर्वश्रेष्ठ अधिकार प्रत्यक्षरित्या बजावतात. उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर स्वित्झर्लंडमध्ये काय आहे, प्रत्यक्ष लोकशाही आहे, ज्यामध्ये 4 मार्ग आहेत. आपण बघतो सार्वमत, पुढाकार किंवा परत बोलावणी किंवा सार्वत्रिक मतदान, अशा प्रकारे प्रत्यक्ष लोकशाही तिथे म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्या भारताचा जर आपण विचार केला असता मित्रांनो, तर आपल्या भारतामध्ये आपल्याला अप्रत्यक्ष लोकशाही पाहायला मिळते. मग आता अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? बघा, लोकांनी निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी असतात त्यांना सर्वश्रेष्ठ अधिकार ते बजावतात, सरकार ते चालवतात, म्हणजे कायदे चालवतात. आपण जसं आमदार, खासदार यांना निवडून देतो आणि अशा प्रकारे ते काय करतात, नंतर मग ते आपले सरकार चालवतात. म्हणजेच काय, अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आपण डायरेक्ट एखादं राष्ट्रपतीची वोटिंग असते तेव्हा आपण वोट करतो काय? नाही, अप्रत्यक्षरित्या ते निवडले जातात. म्हणून आपल्या भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आणि ही जी अप्रत्यक्ष लोकशाही आहे त्यामध्ये आपण जर विचार केला तर त्यालाच प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतात. आता प्रातिनिधिक म्हणजे यामध्ये बघा, 2 प्रकारचे प्रतिनिधी असतात, एक संसदीय आणि दुसरा अध्यक्षीय. आपल्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये कसं आहे, अध्यक्षीय आहे, आणि आपल्याकडे कसं आपण ब्रिटनच्या तत्वानुसार म्हणजे संसदीय अप्रत्यक्ष लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण जर बघितलं तर संसदीय आणि अध्यक्षीय असे 2 प्रकार अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये पडतात आणि भारतात आपली अप्रत्यक्षीय संसदीय लोकशाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि याच लोकशाहीनुसार जर आपण बघितलं तर सर्व धोरणांसाठी व कृतींसाठी कार्यकारी विभाग कायदेमंडळाला उत्तरदायी असतो. आणि अशाच प्रकारे आपण भारतीय लोकशाही स्वरूपाची जी काही वैशिष्ट्य बघितली तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे, नंतर वेळोवेळी निवडणुका, कायद्याचे राज्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था, विशिष्ट कारणांवरून भेदभाव न करणे, अशा प्रकारची वैशिष्ट्य आपल्याला भारतीय लोकशाहीची पाहायला मिळतात. आता समोर मित्रांनो आपण प्रजासत्ताक म्हणजेच गणराज्य या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. मित्रांनो, आपण जर बघितलं तर लोकशाही पद्धतीने 2 प्रकार असतात, एक राजसत्ताक असते आणि दुसरं प्रजासत्ताक असते. राजसत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख साधारणपणे राजा किंवा राणी हे जे असतात वंश परंपरेने निवडून दिलेले असतात, म्हणजे वारसा हक्काने ते पुढे चालत असतात. उदाहरणार्थ आपण बघितलं ब्रिटनमध्ये असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. या उलट आपण जर प्रजासत्ताक पाहिलं तर प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख जो असतो तो हा नेहमीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. उदाहरणार्थ आपण बघतो अमेरिकेमध्ये. त्यामुळेच राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमुख असेल असे आपल्या सरनाम्यातील प्रजासत्ताक हा शब्द सुचवतो. तसं बघितलं तर मित्रांनो, प्रजासत्ताक या संज्ञेत 2 अर्थ सामावलेले आहे. पहिला अर्थ म्हणजे राजकीय सार्वभौमत्व जनतेकडे आहे आणि राजासारख्या एखाद्या व्यक्तीकडे नाही. तर दुसरा अर्थ
विशेष अधिकार असलेला वर्ग देशात अस्तित्वात नाही, त्यामुळे सर्व सार्वजनिक पदे कोणत्याही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी खुली आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आपण प्रजासत्ताक म्हणजेच गणराज्य याचा संपूर्ण अर्थ समजून घेतला. म्हणूनच मित्रांनो, आपल्या भारतीय राष्ट्राचे स्वरूप आपल्याला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य अशा प्रकारचे पाहायला मिळते. मित्रांनो, आपण राज्यघटनेची उद्दिष्ट बघितली होती. त्यात आपण न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता ही उद्दिष्टे सरनाम्यामध्ये नमूद आहेत असं सांगितलं होतं. आता याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. मित्रांनो बघा, सरनाम्यातील न्याय या संज्ञेमध्ये 3 स्वतंत्र प्रकारचे न्याय अंतर्भूत आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय इत्यादींचा समावेश होतो. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श आपण हे रशियन राज्यक्रांतीकडून घेतलेले आहे. आणि रशियन राज्यक्रांती आपल्याला माहिती आहे 1917 मध्ये झाली होती. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की रशियन राज्यक्रांती जेव्हा झाली होती तेव्हा त्याचे जनक किंवा उद्गाता कोण आहेत आणि कोणास म्हटले जाते, हा प्रश्न विचारलेला आहे. कंबाईनमध्ये हा प्रिलिम्सला आला होता प्रश्न, म्हणून तुम्ही लक्षात असू द्या आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. बघा मित्रांनो, सामाजिक न्याय म्हणजे काय, आपण एक एक संज्ञा व्यवस्थित पाहू. सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, धर्म, लिंग इत्यादी घटकांवर आधारित कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाते. समाजातील कोणत्याही विशिष्ट घटकास विशेष अधिकार नसणे किंवा मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्ग आणि महिला यांच्या परिस्थितीत सुधारणा करणे हे सामाजिक न्यायात अद्ययावत आहेत. म्हणून यांच्यासाठी आरक्षण असते. मग असं म्हणसाल की सामाजिक न्याय म्हणजे तुम्ही ते सांगितलं जात, धर्म, वंश, लिंग इत्यादी घटकावर आधारित कोणताही भेदभाव होत नाही, मग बाकीच्यांसाठी आरक्षण का? तर लक्षात ठेवा, अनुसूचित जाती जमाती आहेत, तसंच इतर मागासवर्गीय आहेत, महिला आहेत, यांना मुख्य प्रभावापासून दूर गेलेले आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. अशाच प्रकारे मित्रांनो, आपण आर्थिक न्याय बघितला तर आर्थिक घटकांच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव न करणे अशा प्रकारे आर्थिक न्यायाची व्याख्या करता येईल. नंतर आपण राजकीय न्याय बघितला. राजकीय न्याय म्हणजे सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार असणे, सर्व राजकीय पदांसाठी समान संधी आणि सरकारमध्ये आपले मत व्यक्त करण्याची समान संधी होय. अशा प्रकारे मित्रांनो, आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे स्वरूप बघितलं. मित्रांनो, ही व्हिडिओ बनवताना ही माहिती गोळा करून नंतर त्याच्या नोट्स बनवून तसंच याच्यामध्ये एडिटिंग करून ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप मेहनत लागते. म्हणून लेक्चर आवडले असल्यास, कंटेंट आवडले असल्यास नक्कीच लाईक करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे कंटेंट पोहोचवा. म्हणजेच अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील. आणि मित्रांनो, अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्यामुळे मलासुद्धा प्रोत्साहन मिळेल की मी अधिकाधिक असे व्हिडिओ बनवू शकेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. म्हणून अधिकाधिक लोकांना ह्या गोष्टी शेअर करा. मित्रांनो, आपण समोर स्वातंत्र्य म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊ. स्वातंत्र्य म्हणजे बघा, व्यक्तीच्या व्यवहारांवर निर्बंध नसणे आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासाला संधी देणे म्हणजे स्वातंत्र्य होय. आपल्या घटनेच्या सरनाम्याने सर्व नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्याची मूलभूत हक्कांद्वारे शाश्वती दिली आहे. आपण येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, स्वातंत्र्य असणे म्हणजे अमर्याद तुम्हाला अधिकार आहेत असं होत नाही. त्याच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारात मर्यादा येतातच. मग मर्यादा म्हणजे कशा? आणि जेव्हा मूलभूत हक्क जे होतात त्यांवर गदा पोहोचते, त्यावेळेस मूलभूत हक्कांवर गदा आल्यास त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाकडे आपल्याला दाद मागता येते. आणि अशा प्रकारे मूलभूत हक्काच्या माध्यमातून ही स्वातंत्र्य आपल्यास मिळालेली आहेत. म्हणजेच आपण जर एकंदरीत बघितलं मित्रांनो, तर लोकशाही पद्धतीच्या यशस्वी कामकाजासाठी सरनाम्यामध्ये जे काही विषद केलेले स्वातंत्र्य आहे ते अत्यंत आवश्यक आहे. परंतु स्वातंत्र्य म्हणजे वाटेल त्याप्रमाणे वागण्याची मुभा नव्हे आणि घटनेमध्ये घालून दिलेल्या मर्यादेतच हे स्वातंत्र्य आपल्याला उपभोगायचे आहे. थोडक्यात जर म्हणायचं झालं तर सरनाम्यामध्ये किंवा मूलभूत हक्कामध्ये नमूद केलेले स्वातंत्र्य निरंकुश नसून सशर्त आहे असं येथे नमूद करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, समोर आता समता याचा आपण अर्थ लक्षात घेऊ. समता म्हणजे काय? समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे आणि कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींना पुरेशी संधीची उपलब्धता असणे म्हणजे समता होय. सरनाम्यामध्ये भारताच्या सर्व नागरिकांमध्ये दर्जा व संधीची समानता सुनिश्चित केली आहे. या तरतुदी समतेच्या नागरी, राजकीय आणि आर्थिक अशा तिन्ही पैलूंचा अंतर्भाव आहे. आपण जर बघितले मित्रांनो, समतेचे तत्त्व जे आहे ते आपल्याला मूलभूत हक्कांमधून प्रतीत होते. आता कसे?
तर बघा कलम 14 सांगितलेलं आहे. कलम 14मध्ये कायद्यापुढे समानता सांगितलेली आहे आणि कलम 15मध्ये आपण जर विचार केला तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांवरून भेदभाव करण्यास प्रतिबंध सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर कलम 16मध्ये सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी सांगितलेली आहे. नंतर कलम 17मध्ये अस्पृश्यता निर्मूलन याबद्दल सांगितलेलं आहे. तर कलम 18मध्ये पदव्या रद्द करणे याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला समतेचे तत्त्व मूलभूत हक्कांमधून प्रतीत होते. तरीसुद्धा मित्रांनो आपल्याला या घटकामध्ये प्रत्येक घटकामध्ये समतेचे तत्त्व जरी आपण इथे बघितले असले तरीसुद्धा याला अपवाद आहेत. त्यामध्ये बरेचसे अपवाद आहेत ते आपण मूलभूत हक्कांमध्ये व्यवस्थितरित्या अभ्यासू. बंधुत्व म्हणजे काय हे आता आपण समोर समजून घेऊ. बंधुत्व म्हणजेच काय होते, बंधुभाव होते आणि एकेरी नागरिकत्वाच्या पद्धतीतून राज्यघटना बंधुभावाला चालना देते. म्हणजेच जर मित्रांनो आपण बघितलं तर धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक तसेच विविधतेच्या पलीकडे जाऊन म्हणजे भेदांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये समान बंधुत्वाची भावना व ऐक्य जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मूलभूत कर्तव्यात म्हणजे कलम 51A मध्ये म्हटलेलं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळ्या मूलभूत संकल्पना अभ्यासल्या आणि यावर वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत. पुढे आपण प्रश्न घेणारच आहोत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घ्या. आता आपण समोर सरनाम्याबद्दल महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेऊ. एक महत्त्वाची गोष्ट राहिली होती मित्रांनो की आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे तत्त्व आहे ते आपण हे आदर्श तत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतले आहेत. म्हणजेच ही राज्यक्रांती 1789 ते 1799 साली झाली होती. लेक्चर घ्यायचं आहे म्हणजे ते कसंही घेऊन लेक्चर यूट्यूबला अपलोड करणे हा उद्देश नसून तर यामागे प्रत्येक गाभा आणि मुळापासून ह्या कन्सेप्ट समजून घेणे हा आपला या लेक्चर सिरीजचा उद्देश आहे. म्हणूनच मित्रांनो असे तुम्हाला लेक्चर अधिकाधिक पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कोणत्या घटकावर लेक्चर बनवायचं आहे ते सुद्धा सांगा, जेणेकरून मी असेच नवनवीन लेक्चर तुमच्यासाठी अपलोड करत राहील. आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच तुम्हाला याच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि असे जे व्हिडिओ आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. अशाच प्रकारे मित्रांनो आपण सरनाम्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ. आणि सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि किंवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. मात्र राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेता येतो. यावर प्रश्न विचारलेला आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही. न्यायप्रविष्ट नाही म्हणजेच काय, यातील तरतुदी न्यायालयाच्या कक्षेत येत नाही म्हणजेच न्यायालयाद्वारे अंमलात किंवा लागू करता येत नाही. म्हणजेच काय आहे, हा सरनामा नॉन ज्युडिशिएबल आहे म्हणून लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे सरनाम्याचे महत्त्व आपण समजून घेतले. आता सरनाम्याबद्दल म्हणजे प्रास्ताविकेबद्दल विविध लोकांची काही विविध तज्ज्ञांची मते आहेत ते आपण जाणून घेऊया. घटना निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे एक घटना समिती सदस्य सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे ते मी तुम्हाला समजून सांगते. त्यांनी म्हटलं होतं की ज्या मूळ तत्वांवर व मूल्यांवर राजकीय, नैतिक व धार्मिक राज्यघटना आधारलेली आहे ती तत्त्वे भारताच्या सरनाम्यात नमूद केली आहे. या तत्वांवरून घटना समितीचा भव्य व उदात्त दृष्टिकोन प्रतीत होतो. आपण ज्याविषयी इतके दिवस विचार केला होता ते स्वप्न पाहिले होते ते सरनाम्यातून व्यक्त होते असं अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी म्हटलं होतं. समोर मित्रांनो हँडरिटन नोट्समध्ये बघा KM मुन्शी आहेत म्हणजेच ते मसुदा समितीचे सदस्य होते त्यावेळेस. आणि त्यांनी असं म्हटलं होतं सरनामा म्हणजेच काय होते, राजकीय कुंडली होते आणि सार्वभौम गणराज्य लोकशाही राज्याचा होरोस्कोप असं सुद्धा त्यांनी सरनाम्याला म्हटलं होतं. तसेच पंडित ठाकूरदास भार्गव यांच्याबद्दल यांनी काही सरनाम्याबद्दल विधाने केली होती ज्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघू. ते विधाने कुठले तर त्यांनी म्हटलं होतं घटनेतील सर्वात मौल्यवान भाग म्हणजे सरनामा होय. तसेच सरनाम्याला त्यांनी घटनेचा आत्मा, उत्कृष्ट गद्यकाव्य, घटनेची चावी, गुरुकिल्ली, घटनेचे रत्न, राज्यघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठी हे एक परिमाण आहे असं सुद्धा म्हटलं होतं. तर नाना पालखीवाला यांनी घटनेचे ओळखपत्र म्हणजेच आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं सरनाम्याला म्हटलं होतं. हिमायतुल्ला जे आपल्या भारताचे न्यायमूर्ती होते त्यांनी असं म्हटलं होतं भारताच्या राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे हा अमेरिकेच्या डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स जो स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे त्याच्यासारखाच आहे.
पण तो त्या जाहीरनाम्यापेक्षा जास्त सूचित करतो असं हिमायतुल्ला यांनी म्हटलं होतं. तसंच त्याने आणखी एक गोष्ट म्हटलं होती, ती म्हणजे हा एक दृढ निश्चय आहे आणि केवळ क्रांतीच तो बदलू शकते असं हिमायतुल्ला यांनी म्हटलं होतं. व्ही पायली यांनी सरनाम्याला एक प्रकारचा सर्वोत्तम मसुदा असं म्हटलं होतं, तर जे.बी. कृपलानी यांनी कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे असं सरनाम्याबद्दल उद्गार काढले होते. सर अर्नेस्ट बर्ग यांनी ठळक भाग म्हणजेच की नोट्स असं सरनाम्याबद्दल म्हटलं होतं, तर न्यायमूर्ती सिक्री यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणून उद्गार काढले होते. तसेच आपल्याला माहिती आहे बेरुबारी खटल्यामध्ये म्हणजे 1960ची गोष्ट आहे, त्यावेळेस घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची गुरुकिल्ली म्हणून बेरुबारी खटल्यात सांगण्यात आलं होतं. अशा प्रकारे मित्रांनो आपण विविध तज्ज्ञांची मते जी होती घटना म्हणजे सरनाम्याबद्दल ती जाणून घेतली. प्रास्ताविकेसंबंधित विविध खटले आहेत म्हणजे केसेस आहेत ते आपण सुद्धा पाहू. त्यामध्ये एक बेरुबारी खटला होता. त्यामध्ये 1960मध्ये असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता की प्रास्ताविका घटनेचा भाग नाही, मात्र कलमात संदिग्ध आढळल्यास प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेता येईल. तसंच सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान होता म्हणजे हा खटला होता 1965चा. त्यामध्ये सांगितलं होतं प्रास्ताविका राज्यघटनेचा भाग नाही, या मताचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. हे राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय होता त्यामध्ये सांगितलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा खटला येतो तो म्हणजे केशवानंद भारती खटला आणि यामध्ये सांगितलं होतं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे, त्यामध्ये सुधारण्यास वाव आहे, मात्र मूलभूत संरचना हे तत्त्व पाळावे. तसेच मित्रांनो LIC ऑफ इंडिया 1995चा खटला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे, म्हणून लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे केसेस महत्त्वाचे आहेत आणि यावर वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे सगळे खटले महत्त्वाचे आहे आणि परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यासंबंधी आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ, कारण की एका लेक्चरमध्ये ह्या सगळे जे खटले आहेत आणि त्याचा अभ्यास करणे शक्य नाही, म्हणून या खटल्यांसाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ. कारण मित्रांनो मी जे व्हिडिओ बनवत आहे ते मोबाईलमधून बनवत आहेत आणि यामध्ये इंटरनल स्टोरेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त एक्सपांड मी व्हिडिओ करू शकत नाही, कारण मोबाईल हँग मारतो आणि व्हिडिओसुद्धा डाउनलोड होत नाही. म्हणून आपण एका सेपरेट लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी अभ्यासू. मित्रांनो यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट राहून गेली की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की सरनामा म्हणजे राज्यघटनेची प्रस्तावना आणि प्रारंभिक माहिती आहे आणि असा सरनामा असलेली जर आपण जगातली पहिली जर राज्यघटना बघतो तर ती अमेरिकन राज्यघटना होती. आता त्याबद्दल थोडक्यात आपण बघणार आहोत आणि ह्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात. मित्रांनो आपण इतिहासात शिकलेलोच आहोत की जो अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जो काही जाहीरनामा होता तो थॉमस जेफरसन यांनी 4 जुलै 1776मध्ये मांडला होता आणि त्याला 13 राज्याने संमती दिली होती. कारण मित्रांनो आपल्याला माहिती आहे जे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे त्याच्या नावामध्येच तो अर्थ दडलेला आहे, कारण की 13 राज्यांनी मिळून ते अमेरिका हे एक राज्य म्हणजे देश तयार झालेला आहे आणि आपल्याला माहीत आहे अविभाजित राज्यांचा अविभाजित संघ असं आपण अमेरिकाला म्हणतो. म्हणून अमेरिकेत त्यावेळेस 13 वसाहती होत्या. नंतर त्या 13 वसाहतींचंच काय झालं राज्यामध्ये रूपांतर झालं आणि अशा प्रकारे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असा देश तयार झाला. आणि थॉमस जेफरसन यांनी त्यावेळेस जो जाहीरनामा मांडला होता त्यामध्ये त्यांचं एक सुंदर वाक्य होतं जे आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे आणि आपल्या सर्वांना ते माहीत असावं म्हणून सांगते. त्यावेळेस थॉमस जेफरसन यांनी त्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं, आम्ही हे स्वयंसिद्ध उचलून धरतो की सर्व नागरिक जन्मतः समान आहेत. निर्मात्याने त्यांना हिरावून घेता न येणारे हक्क दिले आहेत. त्यामध्ये जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि सुखप्राप्तीचे हक्क यांचा समावेश आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे त्याबद्दल डिटेल माहिती बघितली. आशा करते तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आणि मन लावून जर तुम्ही हे लेक्चर ऐकलं असेल तर तुम्हाला नक्कीच पुढील प्रश्नांची उत्तरे येतील. त्यात तुम्ही राज्यसेवा नाहीच तर UPSCचे सुद्धा प्रश्नाची उत्तरं देसाल अशी मी खात्री देते. तर बघूया मित्रांनो आता प्रश्नांना सुरुवात करूया. तर UPSC प्री 2017मध्ये आलेला हा प्रश्न आहे की भारताच्या संविधानाच्या निर्मात्यांचे मत खालीलपैकी कशामध्ये प्रतिबिंबित होते. तर लक्षात ठेवा यामध्ये ऑप्शन आहेत प्रस्तावना, सरनामा, दुसरा मूलभूत अधिकार, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये. तर आपण सरनाम्यामध्ये बघितलं होतं की संविधानकर्ते जे आहेत म्हणजे संविधान जे काही निर्माते आहेत त्यांचे मत आपल्याला प्रस्तावना म्हणजेच सरनाम्यामधून प्रतिबिंबित होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल. आता आपण समोरचा प्रश्न बघू.
खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविक हा घटनेचा भाग नाही असे प्रतिपादित करण्यात आले होते? तर हा राज्यसेवा मुख्य 2015चा प्रश्न आहे. यामध्ये ऑप्शन आहेत मित्रांनो, बेरुबारी खटला, केशवानंद भारती खटला, गोलकनाथ खटला आणि मुंबई विरुद्ध भारताचे संघराज्य. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे इथे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. कारण बेरुबारी खटला 1960चा आहे आणि त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं होतं की प्रास्ताविका घटनेचा भाग नाही, मात्र कलमात संदिग्ध आढळल्यास प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार आपल्याला घेता येईल. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न पाहू मित्रांनो, खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत समाविष्ट नाहीत? UPSC प्रिलिम 2017चा हा प्रश्न आहे. आता यामध्ये ऑप्शन पाहू. विचारांचे स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विश्वासाचे स्वातंत्र्य. तर बघा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याने भारताला दिले आहेत. त्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य असा उल्लेख नाही, म्हणून याचा उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होईल. आर्थिक स्वातंत्र्य प्रस्ताविकेत समाविष्ट नाही. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारत एक गणराज्य आहे याचाच अर्थ काय? हा वनसेवा मुख्य 2014ला विचारला गेलेला प्रश्न आहे आणि यामध्ये ऑप्शन आहेत. 1 मध्ये सांगितलेलं आहे की देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. ऑप्शन क्रमांक 2 सांगते की राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये राज्याची अंतिम सत्ता संसदेकडे समाविष्ट असते असे सांगितलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये वरीलपैकी सर्व असे ऑप्शन आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, येथे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आपण गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक याचा अर्थ समजून घेतला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? यामध्ये ऑप्शन आहेत. इथे ऑप्शन क्रमांक 1 आहे, सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन शब्द जोडण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो इथेच आपल्याला समजायला पाहिजे, पुढे जाण्याची गरजच नाही, कारण ऑप्शन क्रमांक 1 मध्ये चुकीचं दिलेलं आहे. आपण बघितलं होतं की 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 3 शब्द ॲड करण्यात आलेले आहे. आता ते 3 शब्द कुठले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण व्हिडिओमध्ये ते बघितलेच आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर होईल. मित्रांनो, आपण सरनाम्याबद्दल विविध तज्ज्ञांची मते बघितली होती आणि त्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये ऑप्शन आहेत, डावीकडे जर आपण बघितलं तर कोणी काय म्हटलं हे सांगितलेलं आहे आणि उजवीकडे तज्ज्ञ यांची नावे दिली आहेत. त्यामध्ये आपण ऑप्शन बघू. यामध्ये आपण बघतो की राजकीय कुंडली आपल्याला माहीत आहे KM मुन्शी यांनी म्हटलं होतं, म्हणून ला 3 ही जोडी लागेल, म्हणून 3 पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे. आणि इथेच आपण जर उत्तर दिलं तर आपलं उत्तर क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. आता आपण समोरचे सुद्धा ऑप्शन पाहू. यामध्ये जर विचार केला तर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे हे आपल्याला माहीत आहे आचार्य JB कृपलानी यांनी म्हटलं होतं. नंतर उत्कृष्ट गद्य काव्य हे आपण बघितलं होतं पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलं होतं, म्हणून 1 त्याला जोडी लागेल. नंतर ड मध्ये आपण बघतो की अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा म्हणून JVM पायली यांनी म्हटलं होतं. अशा प्रकारे मित्रांनो आपलं उत्तर क्रमांक 1 हे बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? यामध्ये ऑप्शन आहेत. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. ऑप्शन क्रमांक 2 आहे, राज्यघटनेत प्रस्तावित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट आहे ती सरनाम्यातून व्यक्त होतात, हे बरोबर होईल. नंतर तिसरं बघतो आपण, सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहेत ते स्पष्ट होते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये सांगितले आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही आदर्श तत्वे आपण रशियन राज्यक्रांतीकडून घेतलेली आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे आपण रशियन राज्यक्रांतीकडून नाही तर फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेले आहेत. आणि रशियन राज्यक्रांतीकडून आपण आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय ही तत्वे घेतलेली आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक इथे 4 हे याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत हे प्रजासत्ताक आहे आणि प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता? यामध्ये ऑप्शन आहेत. राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो. ब आहे, सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते. क आहे, शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड आहे, राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. तर आपण बघितलं होतं मित्रांनो, गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक याचा अर्थ असा होतो की राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो आणि राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, म्हणून ऑप्शन याचं
अ आणि ड हे याचं योग्य उत्तर होईल, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचा आन्सर होईल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तांत्रिक सहाय्यक गटक 2016 हा प्रश्न विचारला होता. यामध्ये ऑप्शन आहेत, सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो, हे उत्तर बरोबर आहे. नंतर दुसरं बघितलं तर सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे, कारण की आपल्याला माहिती आहे सरनामा नॉन ज्युडिशिबल आहे, म्हणजे न्यायालयाद्वारे त्याची अंमलबजावणी करता येत नाही. ऑप्शन क्रमांक 3 आहे, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. आता तो अधिकाराचे स्रोतच नाही तर निर्बंध आणण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर हे बरोबर होईल, म्हणजे हे विधान चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आहे. आपल्याला इथे बरोबर क्रम लावायचा आहे. जे काही स्वातंत्र्य सांगितलेले आहेत, आपली त्यासाठी जो काही सरनामा आहे तो पाठच असणे गरजेचं आहे, म्हणजे प्रास्ताविका, भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका आपली पाठच असायला पाहिजे. यावर भरपूर प्रश्न विचारले आहेत. आपण जर भारतीय राज्यघटनेच्या जो काही प्रस्तावना आहे, सरनामा आहे, त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येते की त्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना अशा प्रकारचे स्वातंत्र्य क्रमाने दिलेले आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर होईल. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे हे अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत, म्हणून येथे ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि रिकाम जागा यांचे स्वातंत्र्य दिले आहे. आपण आताच तो अग्रक्रम बघितला होता. आता मित्रांनो, आपल्याला उपासना हे याचं बरोबर उत्तर आहे, पण यामध्ये उपासना ऑप्शनमध्ये हा शब्दच दिलेला नाही, म्हणजे आपल्याला याचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. उपासना म्हणजेच काय होते? पूजा, म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर होईल. यामध्ये प्रश्न आहे की रिकाम जागा या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारताच्या प्रास्ताविकेत आतापर्यंत फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आलेली आहे, ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती 1976, आणि ती घटनादुरुस्ती 3 जानेवारी 1977ला लागू झाली. म्हणजेच आणि त्यानुसारच आपण बघितलं होतं की समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले होते, म्हणून इथे आपला ऑप्शन क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर होईल की 3 जानेवारी 1977 त्या दिवसापासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य आहे असं भारतीय राज्यघटनेनं घोषित केलं होतं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आणि STI प्रिलिम्स 2015चा हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये आपण ऑप्शन बघू. बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. तर आपल्याला माहीत आहे बेरुबारी खटल्यामध्ये राज्यघटनेचा भाग नाही असं सांगितलं होतं, आणि संदिग्ध आढळल्यास त्या सरनाम्याचा आपण वापर करू शकतो असं म्हटलं होतं. दुसरं ऑप्शन आहे, यामध्ये केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. हे उत्तर आपलं बरोबर होईल, कारण की आपल्याला माहिती आहे केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हणजे केशवानंद भारती हे केस हारले होते, तरीसुद्धा त्यामध्ये एक गोष्ट नमूद केली होती, ती म्हणजे की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे, म्हणून केशवानंद भारती खटला आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नंतर आपण जर बघतो ऑप्शन क्रमांक 3 जर आपण बघितलं मित्रांनो, तर सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवा, घटनादुरुस्तीने फक्त एकच वेळा बदल केलेला आहे. आपण बघितलं होतं तो की 42वी घटनादुरुस्ती 1976 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे जे आहे ते चुकीचं होईल. म्हणून मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर होईल, कारण की एकच स्टेटमेंट इथे बरोबर आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 मधील केशवानंद भारती खटल्याच्या बाबतीत. म्हणून आता आपण समोरचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर लक्षात ठेवा, यामध्ये ऑप्शन आहे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता. तर मित्रांनो, आपण बघितलं होतं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असा अग्रक्रम आहे, म्हणून न्याय सर्वात आधी येते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे? यामध्ये ऑप्शन आहेत
राज्यघटनेची उद्देशपत्रिका, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि 9वे परिशिष्ट. ॲग्री प्रिलिम्स 2011चा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द ॲड करण्यात आलेले आहे 42व्या घटना दुरुस्तीने. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही रिकाम जागा आहे. ऑप्शन आहेत राज्यघटनेचे हृदय, राज्यघटनेचा आत्मा, राज्यघटनेचे डोके आणि यापैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच 3ऱ्या नंबरवर हे ऑप्शन आहे बी. जर आपण बघितलं म्हणजेच राज्यघटनेचा आत्मा म्हणजे क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर होईल. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी राज्यघटनेचा आत्मा असं उद्देशपत्रिकेला म्हटलं होतं, म्हणून लक्षात घ्या. इथे सरनाम्याची जे काही मते नोंदवली होती त्याबद्दल प्रश्न आहे, म्हणजे जोड्या जुडव्याचा हा प्रश्न आहे. यामध्ये डावीकडे ऑप्शन आहेत म्हणजे जे मतं होतं ते आहेत आणि उजवीकडे जे काही मतं मांडणारे होते त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. यामध्ये आपण ऑप्शन बघितले तर घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची गुरुकिल्ली हे आपल्याला माहिती आहे. पेरुबारी संदर्भ खटला आहे 1960चा. त्यामध्ये असं सांगितलं होतं की घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची गुरुकिल्ली. नंतर आपण राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग बघितला तर असं जे आहे ते पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलं होतं. राजकीय कुंडली के.एम. मुन्शी यांनी म्हटलं होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 याला जुळेल. नंतर अत्यंत महत्त्वपूर्ण भाग हे जे भारताचे सरन्यायाधीश आहेत सिक्री यांनी म्हटलं होतं, म्हणून अशा प्रकारे इथे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 4, 1, 2, 3 हे याचं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी म्हटले होते. यामध्ये ऑप्शन आहेत के.एम. मुन्शी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठाकूरदास भार्गव आणि व्ही.एम. पायली. तर लक्षात घ्या, पंडित ठाकूरदास भार्गव होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला म्हटलं होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 येथे बरोबर उत्तर होईल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे त्याबद्दल अभ्यासले, त्याचे प्रश्न, त्याच्या सगळं म्हणजे संपूर्ण स्वरूप आपण समजून घेतलं. आणि तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या म्हणजे समोरच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.